मधुरा ऐक ना. बोला की. अगं झाला का डबा? होतच आलाय, त्याचीच तयारी सुरू आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. ऑफिसच्या डब्यासाठी, नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्यासाठी महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशी चमचमीत तोंडलीची भाजी मी करणार आहे. आणि या भाजीला एक्स्ट्राऑर्डिनरी चव देण्यासाठी यामध्ये मी वापरणार आहे मॅगी मसाला आहे मॅजिक. आणि अगदी बेसिक सिम्पल इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घालणार आहोत, तरी पण याची चव आहे ना कमाल होणार आहे. तर काय करायचं आहे, इथे 1/2 किलो तोंडली मी घेतली आहेत. पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची. त्यावर जर काही कचरा माती धूळ असेल तर ते निघून जाईल. आता ही धुतलेली तोंडली आहे, ही एका स्वच्छ नॅपकिनवर सुती कापडावर पसरवून त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, पुसून घ्यायचं. आणि हे झालं की तोंडलीचे असे दोनही टोक व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि याचे उभे काप करायचे. तुम्हाला हवं तर गोल चकत्या केल्या तरी चालेल, भरलं वांगं करतो तसे 4 काप केले तरी चालतील. पण डब्यामध्ये स्पेसिफिकली अशा पद्धतीने उभे काप केले ना की एकतर तो बाईट साईज काप होतो आणि पोळीसोबत खाताना अगदी सोपं पडतं. त्यामुळे मी शक्यतो या पद्धतीने तोंडली चिरते. म्हणजे भाजी करायलाही सोपं जातं, खायलाही सोपं जातं. चला, आता भाजी करण्याकरता इथे कढईमध्ये 1 पळीभर तेल तापवण्यासाठी ठेवलं. यामध्ये ही जी तोंडली आपण उभे काप करून घेतलेत हे घालायची. तोंडली ना पाण्यात शिजवण्यापूर्वी ही अशी तेलात परतून घेतली की ते एकतर छान शिजतात, चव त्याची कमाल लागते आणि ते अजिबात अशी गिळगिळ होत नाही खाताना. त्याचं जे टेक्स्चर आहे ते फर्म आहे तसं राहतं. म्हणून हे तेलावर परतवून घेणं अगदी गरजेचं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटं लागतात, खूप वेळ नाही लागत. तोंडली इथे शिजत आहेत, तोवर पुढची तयारी करूयात. कांदा एक घ्यायचा आहे, बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा. अगदी साधी सुटसुटीत रेसिपी आहे. एकच कांदा पुरेसा होतो, पण मोठ्या आकाराचा कांदा आहे. मध्यम किंवा लहान आकाराचे कांदे असतील तर 2 घ्या. चला, कांदा चिरून होईपर्यंत तोंडली पण आपली छान तेलामध्ये परतून झाली. आता ही एका डिशमध्ये काढायची. अलवार शिजतात, पण ही एक 70% शिजली पाहिजे आणि मग उरलेली आपण जेव्हा मसाला करू त्यामध्ये शिजवून घेणार. चला, आता फोडणी करण्याकरता त्याच तेलामध्ये जिरं घालूयात, अर्धा चमचा. जिरं छान फुललं. हिंग, 2-3 लसूण पाकळ्या छान अशा ठेचून घेतल्यात. नुसत्या लसणाच्या फोडणीचा इतका कमाल सुवास तरवळतो. कढीपत्ता, आहा हा, या बात, वा वा. आता लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की हा जो कांदा आपण बारीक चिरून घेतला हा सगळा कांदा यामध्ये घालूया. आणि हलका सोनेरी रंगावर कांदा परतवून घ्यायचा. चला, कांदा इथे हलकासा मऊ होतोय, हलका सोनेरी रंगावर परतून तयार होतोय. तोवर काय करूयात, 1 टोमॅटो घ्यायचं, मध्यम आकाराचा टोमॅटो. यामध्ये 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं, झाकण लावून याची प्युरी किंवा पेस्ट तयार करायची. अगदी फार बारीक पेस्ट नाही केली तरी चालेल, अशी ओबडधोबड ठेवली तरी काहीच हरकत नाही. चला, आणि आता इथे कांद्याला बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला की नाही. म्हणजे आपलं पॅरलली सगळी कामं चालू आहेत, रेसिपी पण चालू आहे, तयारी पण चालू आहे. चला, आता ही मस्त प्युरी यामध्ये घालूयात, मिसळून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं आणखी छान शिजवून घेऊया. चला, इथे टोमॅटो पेस्ट जवळपास 4-5 मिनिटं मी परतवून घेतली आहे कांद्यासोबत. आता यामध्ये मसाले घालूयात. सगळ्यात आधी 1 चमचा गोडा मसाला. आपल्या रेसिपीजमध्ये मसाला अतिशय महत्त्वाचे आहे, ज्यामुळे त्या पदार्थाची चव आहे ना छान एन्हान्स होते. म्हणून मी इथे माझ्या रोजच्या पदार्थांमध्ये मॅगी मसाला आहे मॅजिक वापरते. आता गोडा मसाल्यानंतर यामध्ये जाईल धणेपूड 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. हे छान एकत्र शिजवून घेऊया 1 मिनिटभर. आता हा मसाला रसरशीत करायचा आहे, याकरता थोडंसं पाणी. आता तुम्हाला ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर पाण्याचा वापर जास्त करा.
जर अशी लपटपी भाजी करायची असेल तर पाणी कमी घातलं तरी काही हरकत नाही. थोडी कोथिंबीर पण घालते ना, त्याचा स्वाद आणि रंग छान उतरतो मसाल्यामध्ये. थोडंसं पाणी मी आणखी घालते. डब्यासाठी त्यामुळे मी हलकी लपटपी ठेवते. आणि जसं मी सांगितलं, तुम्हाला जर अशी रसरशीत करायची असेल पाणी वापरा आणि ग्रेव्हीची भाजी करा. मस्त, काय सुंदर रंग आलाय, क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात ही तोंडली जी आपण आधी तेलावर छान परतवून घेतली होती. मिसळून घेऊयात. वा, मस्त दिसते भाजी. आता यावर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित वाफेवर ही शिजवून घ्यायची. चला तर मग जवळपास 7 ते 8 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेतली. आता बघूयात. सुंदर दिसते भाजी बघा, रंग कमाल आलाय. वा वा वा, जबरदस्त. चला आता मी यामध्ये घालणार आहे मॅगी मसाला आहे मॅजिक, ज्यामध्ये 10 रोस्टेड मसाले आहेत जे परफेक्टली ब्लेंड केलेले आहेत. माझ्या रोजच्या पदार्थांमध्ये या मॅगी मसाला मॅजिकमुळे एक्स्ट्राऑर्डिनरी चव ॲड होते. मी माझ्या रोजच्याच पदार्थांमध्ये हे मॅगी मसाला मॅजिक वापरते, जसं की डाळ आहे, करी आहे, सुक्या भाज्या आहेत, ज्यामुळे त्याची चव एलिव्हेट होते, डिशही डिलिशियस होते आणि माझं फॅमिली देखील हॅपी होते. वा, क्या बात आहे. मस्त याचा म्हणजे अरोमा इतका छान येतो याचा. आता हे मिसळून घ्यायचं. वा वा वा, मस्त सुवासिक मसाला आहे. झाकण ठेवून आणखी 2 मिनिटं फक्त शिजवून घेऊया. आणि कायम लक्षात ठेवा, मॅगी मसाला मॅजिक गॅस बंद करण्यापूर्वी त्या पदार्थामध्ये 2 ते 3 मिनिटं आधी घालायचं, मिक्स करायचं, झाकण लावायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. चला 2 मिनिटं झालेली आहेत. आता बघूयात. वाव, आहा हा, क्या बात आहे. मस्त दिसते आणि वा वा वा, याचा सुवास तर इतका कमाल दरवळतोय. क्या बात आहे. टेस्ट करतेच मी, राहवत नाही मला. कमाल झाली आहे. मला ऑलरेडी तो परफेक्ट जो फ्लेवर आहे ब्लेंड केलेल्या मसाल्यांचा तो फील होतोय. वा वा वा, परफेक्ट. मॅगी मसाला मॅजिकमुळे आपली साधी तोंडलीची भाजी कमाल तोंडलीची भाजी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे तुमच्या फॅमिलीला ही नक्की आवडेल. आणि ट्राय करून बघितली तर कमेंट करून नक्की कळवा. आता ही तोंडलीची भाजी डब्यासाठी तर परफेक्ट आहे, पण साईड डिश म्हणून वरण भातासोबत, खिचडी भातासोबत देखील जबरदस्त लागते. पोळीमध्ये ही भाजी घालून याची फ्रँकी पण कमाल होती. बरं, तुम्हाला तोंडलीची भाजी आवडते का नाही? नसेल आवडत तरी या पद्धतीने करून बघा. जे नाही खात ना तेही आवडीने खायला लागतील, याची मी तुम्हाला खात्री देते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.